नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बुलढाण्यामध्ये शिष्यवृत्ती घोटाळा उघड, 3 संस्थांवरती चालकांसह तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल, शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी कळवळ। बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील बिरोबा मंदिरामधून 40 किलो वजनाची घंटा अज्ञात चोरट्यांनी चोरली, पोलीस तपास सुरू। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शहीद अभिवादन जनजागृती यात्रेचे सुकाणू समितीच्या वतीने आयोजन, म्हाळुंगे पडवळ इथे यात्रेचं जंगी स्वागत। आणि कथा मुरळीची व्यथा मथुरेची, सी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी बुलढाणा शहरामधील 3 संस्थांवरती चालकांसह तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। एसआयटीच्या गळाला या प्रकरणी आता मोठमोठे मासे लागलेत। तसेच यामध्ये राजकीय क्षेत्रामधील व्यक्तींचा देखील समावेश आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आता मोठी उलथापालथ झाली आहे। भोळ्या भाबड्या विद्यार्थ्यांना विश्वासामध्ये घेऊन आपल्या संस्थेमध्ये डिप्लोमा करण्यासाठी प्रवेश देण्याचं आमिष दाखवण्यात आलं। एवढ्यावरच न थांबता त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या नावांची शिष्यवृत्ती लाटल्याप्रकरणी बुलढाणा शहरामधील 3 संस्था एसआयटीच्या गळाला लागल्यात। संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि तत्कालीन समाज कल्याण अधिकारी यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणी गेल्या 2 दिवसांमध्ये 2 गुन्हे दाखल झाल्यानं संस्था चालकांमध्ये आता चांगलीच खळबळ उडाली आहे। यामध्ये बुलढाण्यामधील राजकीय क्षेत्रामधील व्यक्तींचा देखील सहभाग आहे। गडचिरोली प्रकल्प अधिकारी कार्यालय अंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये कोट्यावधींचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली होती। या धर्तीवरती राज्यातील अकोले, धुळे, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणासह अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अशा संस्थांमध्ये घोटाळा होत असल्यामुळे त्याची एसआयटी चौकशी नेमण्यात आली होती। समितीनं अनेक ठिकाणी गुन्हे नोंद केले। त्याचप्रकारे बुलढाणा मध्ये देखील राधेय कॉलेजवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर आता बुलढाणा शहरामधील एसआयटीनं 3 संस्थांवरती गुन्हे नोंदवले आहेत। यामध्ये शिवसाई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्षांसह अन्य संचालक आणि तत्कालीन समाज कल्याण अधिकारी यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर टेक्नो आर्ट ॲनिमेशन अकॅडमी आणि बालाजी कॉलेज ऑफ आयटी मॅनेजमेंटच्या अध्यक्षांसह संचालक आणि तत्कालीन समाज कल्याण अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेत। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी यामध्ये तक्रारी केल्यामुळे लवकरच हे गुन्हे दाखल झालेत। यामध्ये अद्यापही कोणाला अटक करण्यात आली नाहीये, मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। मी पोलीस इन्स्पेक्टर सुनील जाधव, सध्या ठाणेदार म्हणून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला आहे। सध्या गेल्या 2-3 दिवसापासून पोलीस स्टेशनला शिष्यवृत्ती संदर्भात 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी एक जो गुन्हा आहे तो शिवसाई कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि संस्था चालक व इतर, तसेच तत्कालीन समाज कल्याण अधिकारी यांच्या विरुद्ध दाखल झालेला आहे। आणि जो दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे तो टेक्नो आर्ट ॲनिमेशन अकॅडमी बुलढाणा यांचे अध्यक्ष व संस्थापक आणि इतर, तसेच समाज कल्याण अधिकारी तत्कालीन। आणि तिसरा गुन्हा जो आहे तो बालाजी कॉलेज ऑफ आयटी मॅनेजमेंट बुलढाणा यांचे अध्यक्ष व संस्थापक तसेच इतर, आणि दुसरे आरोपी आहे तत्कालीन समाज कल्याण अधिकारी। असे 3 कॉलेजवर गुन्हे दाखल झालेले आहे की ज्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची जी शिष्यवृत्ती असते ती त्या विद्यार्थ्यांना न देता त्यांनी स्वतःसाठी त्याचा उपयोग केलेला आहे आणि शासनाची व सदर फिर्यादीची फसवणूक केलेली आहे, असं तक्रार दिल्यावरून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। तपास सध्या आम्ही करीत आहोत, परंतु आमचे SDPO साहेब रजेवर गेल्यामुळे ते रजेवरून हजर होतात सदरचे गुन्हे त्यांच्याकडे तपासासाठी जाण्याची दाट शक्यता आहे। आरोपी शिवाजी मामणकर, सी 24 तास, बुलढाणा।
भाजपा ओबीसी सेल हडपसर विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपचे दमदार नेतृत्व संजय अण्णा सातव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं, तर यावेळी अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती। भाजपा ओबीसी सेल हडपसर विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपचे दमदार नेतृत्व संजय अण्णा सातव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाला भाजप ओबीसी सेल हडपसर विधानसभा मतदारसंघ, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 26 पदाधिकारी, कार्यकर्ते, हडपसर मधील प्रतिष्ठान, मित्रमंडळ, सेवाभावी संस्था, ट्रस्ट आणि संजय अण्णा सातव युवा मंच हडपसर अशा अनेक मतदारसंघामधील नागरिकांनी संजय अण्णा सातव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी गर्दी केली होती। या कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक संजय तात्या गुले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नंदाताई लोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससानी, भाजपचे हडपसर विधानसभा अध्यक्ष सुभाष जंगले, संतोष शिंदे, तेजस गोंधळे, दीपाली कवडे, संतोष राजपूत, बाळकृष्ण पवार, सागर आलकुंटे, सोफियान शेख, राहुल काळे, सागरराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आलेल्या सर्व मान्यवर आणि मित्रपरिवाराचे आभार संजय अण्णा सातव यांनी मानलेत। हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे ओबीसीचे चिटणीस आदरणीय संजयजी सातव यांच्या वाढदिवसानिमित्त इथे विविध पक्षाचे सर्व मित्रगण आलेले आहेत। तरी आई जगदंबीला एवढंच मी प्रार्थना करेन की येणाऱ्या महानगरपालिकेला पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी द्यावी व आपण सर्वजण त्यांना निवडून आणू आणि असंच त्यांच्या हातनं योग्य ती कार्य होत राहू अशी त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संजय अण्णा सातव यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व मित्रपरिवारांचं आणि नवनिर्वाचित आम्ही त्यांना असं संबोधतो की भावी नगराध्यक्ष या नात्याने अण्णाबरोबर काम करत असताना, कुठलंही पद नसताना अण्णा ज्याप्रमाणे काम करतात, अतिशय चांगल्या प्रकारचं काम या भागातून अण्णाचं आहे। हातामध्ये सत्ता नसताना एवढ्या धडाडीनं काम करणारा कार्यकर्ता या भागातून तयार होतोय, हे आम्हाला अतिशय सुखद घटना आहे। अण्णा येणाऱ्या 2022च्या इलेक्शनमध्ये तुम्ही घवघवीत यशाने या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून येणार याची भारतीय जनता पार्टी माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षांच्या वतीने मी अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं भर ठिकाणी सहभाग आहे। वहिनी महिलांना एकत्रित करून या ठिकाणी कार्य करतात, एवढंच मी या ठिकाणी। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर। दौंड तालुक्यातील भरतगाव येथील गणेश टेमगिरे या 19 वर्षीय तरुणाच्या डोक्यामध्ये दगड घालून डोक्यामध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दणक्याने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आलाय। दरम्यान यवत पोलीस आता या घटनेचा पुढील तपास करतायत। दौंड तालुक्यातील भरतगावमधील गणेश टेमगिरे या 19 वर्षीय तरुणाचा डोक्यामध्ये दगड मारून खून करण्यात आला। अज्ञात मारेकऱ्यांनी गणेशच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांडका आणि दगडाने मारल्यामुळे गणेशचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता। सकाळी पुणे सोलापूर महामार्गावरील कासुर्डी गावाच्या टोल नाक्याजवळ जगदाळे अपार्टमेंटमध्ये गणेशचा मृतदेह आढळून आलाय। याबाबत आदिनाथ जगदाळे यांनी यवत पोलिसांना माहिती दिली आहे आणि आता मारेकऱ्यांचा शोध यवत पोलीस घेत आहेत। दौंड तालुक्यामधील वाढत्या गुन्हेगारीवरती अंकुश बसावा यासाठी अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। मात्र तरी देखील दौंड तालुक्यामधील लँड माफिया, वाळू माफिया यांचा बंदोबस्त करणं अवघड होऊन बसलंय। हे गणेश टेमगिरे याच्या खून प्रकरणावरून समोर येतं। दरम्यान आता गणेश टेमगिरे या 19 वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाचा तपास लावणं दौंड तालुक्यातील यवत पोलिसांच्या समोर एक आव्हानच आहे। सुशांत जगताप, C24 तास, दौंड। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।
आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स. पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स. सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष. स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत. उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध. हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी गावामध्ये असणाऱ्या बिरोबा मंदिरामधील 40 किलो वजनाची पितळी घंटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. मंदिरामधील CCTV यंत्रणा खराब असल्यामुळे गुन्ह्याचा तपास करणं आता पोलिसांना अवघड झालंय. बारामती तालुक्यामध्ये सुपे नजीक भोंडवेवाडी या गावामध्ये संपूर्ण गावकऱ्यांचे आढळ श्रद्धास्थान असलेले बिरोबा मंदिरामधील सुमारे 40 किलो वजनाची पितळी घंटा रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण गावकऱ्यांनी मंदिरामध्ये धाव घेतली. मंदिरामधील पुजारी दर्शनासाठी आले असता येथे समोर लावण्यात आलेली घंटा दिसली नाही. त्यावेळी याबाबत त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली आहे. घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. मंदिरामधील घंटा चोरी होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. चोरट्यांनी दानपेटीचा उंचीसाठी वापर केल्याचंही इथे ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. इथे दानपेटीस कुठलीही बाधा निर्माण झाली नाहीये. ऐतिहासिक पुरातन अशी 40 किलो वजनाची पितळी घंटा चोरट्यांनी इथून पळवली आहे. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं सावट निर्माण झालंय. याबाबत ग्रामस्थांनी मीडियाशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत सुपा पोलीस मदत केंद्रामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव यांनी दिली आहे.
या मंदिरामध्ये असलेल्या CCTV यंत्रणा नादुरुस्त असल्यामुळे पोलिसांना गुन्ह्याचा तपास करणं आता अवघड झालंय. कदाचित CCTV सुरू असते तर हा प्रकार जलद गतीनं स्पष्ट झाला असता. शुक्रवारी पहाटे 2 ते 4 दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला असं ग्रामस्थ सांगतायत. माझं नाव दिलीप उद्धव बोंडरे. आज आमच्या इथं आमचं श्रद्धास्थान असलेलं श्री बिरोबा मंदिर येथून बऱ्याच वर्षापूर्वी आम्हाला दिलेली गाठी इथं रात्री अज्ञात चोरट्यांनी 2:15-3च्या दरम्यान चोरून नेलेली आहे. तरी असं जर देवाच्या इथूनच चोरी व्हायला लागली तर आता आमच्या गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे याच्याकडे पोलीस यंत्रणेने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. चाकण वराळे MIDC मध्ये उद्योजक अंकुश काळे यांच्या बाळकृष्ण व्हेज ट्रीट या नूतन हॉटेलचा उद्घाटन समारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय. दरम्यान याच दिवशी अंकुश काळे यांचे चिरंजीव भूपेनराजे यांचा वाढदिवस होता, त्यामुळे हा सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालाय. चाकण ते वासुली फाटा या मुख्य रस्त्यावरती वराळे इथे सुरू झालेल्या या हॉटेलचं उद्घाटन विधानसभा अध्यक्ष नामदार दिलीपराव वळसे पाटील, खेड तालुक्याचे आमदार सुरेशभाऊ गोरे तसेच माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय. या कार्यक्रमाबरोबरच अंकुश काळे यांचे चिरंजीव भूपेनराजे यांचा वाढदिवस हा मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्यात आलाय. या दोनही कार्यक्रमांना जणू दुग्ध शर्करा योगच जुळून आला होता. मान्यवरांनी यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्यात. काळे कुटुंबियांच्या वतीने आज सुरू करण्यात आलेल्या हॉटेल आशीर्वाद या हॉटेलला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर असं हॉटेल या ठिकाणी सुरू झालेलं आहे. थोड्याच कालावधीमध्ये हे हॉटेल अतिशय नाव मिळवेल, चांगली सेवा देतील आणि ग्राहकाच्या पसंतीला पडेल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा. चिरंजीव भूपेन त्याचा वाढदिवस आहे, त्याला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी मी मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर चिरंजीव भूपेन याला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. अशी मी माझ्या मावळ तालुक्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा सदिच्छा देतो. आणि माझे हा एक चांगला प्रयत्न आमचे मित्र यांनी केलेला आहे. खरं म्हणजे अंकुशराव काळे आणि मला त्यांचा अभिमान वाटण्यासाठी वाटतो की त्यांचाही पूर्वी एक व्यवसाय हॉटेलचा व्यवसाय होता आणि त्यांच्या चिरंजीवांचा आज वाढदिवस पण आहे. एक सुवर्ण योग यांनी साधलेला आहे. आज हॉटेलच्या उद्घाटनाबरोबरच वाढदिवस पण साजरा केला. भूपेनराजे त्यांचे चिरंजीव आहे, त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. माझे निकटचे सहकारी अंकुशराव काळे यांच्या बाळकृष्ण व्हेज रेस्टॉरंटच्या उद्घाटनानिमित्तानं मी संपूर्ण काळे कुटुंबाला त्यांच्या व्यवसायासाठी माझ्या उत्तम अशा शुभेच्छा देतो. वाढदिवस असेल, बर्थडे पार्टी असेल, असे चांगले या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी राबवता येईल अशा प्रकारचे हॉटेल उत्तम प्रकारे यांनी केलेलं आहे. त्याबद्दल बाळकृष्ण हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व पाहुण्यांचं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. तसेच आमचे भाचे निलेश शेठ काळे, जावई निलेश शेठ काळे व भाचे अंकुश शेठ काळे यांना त्यांच्या भावी आयुष्य वाटण्याच्या शुभेच्छा देतो. व त्यांचा मुलगा, त्यांचा नातू भूपेनराजे यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमासाठी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश राळे पाटील, आयडिया फाउंडेशनचे अजित बुट्टे पाटील, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास लिंभोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर फडतरे, भारत शेठ ठाकूर, सरपंच विश्वासराव बुट्टे पाटील, कोळेगावचे सरपंच समीर शेठ राळे पाटील, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष साहेबराव राळे पाटील, कैलास शेठ गाळव, उद्योजक अनिल शेठ गाडे, उद्योजक निलेश शेठ काळे आदी मान्यवर उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, चाकण. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची शहीद अभिवादन जनजागृती यात्रा करण्यासाठी निघालेल्या शेतकरी सुकाणू समितीचे म्हाळुंगे पडवळ इथे शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय। यावेळी हुतात्मा बाबू गेणू यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल मुक्ती, पिकांचा उत्पादन खर्च आणि अधिक 50% नफा मिळावा, शेतमालावरील निर्यात बंदी कायमची उठवावी यासह अनेक मागण्यांसाठी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनापासून सांगली येथून निघालेल्या शेतकरी सुकाणू समितीची शहीद अभिवादन जनजागृती यात्रा महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यांमधून जागृती करत आंबेगाव तालुक्यातील शहीद बाबू गेणू यांच्या गावी म्हाळुंगे पडवळ इथे आली होती। यावेळी यात्रेचं स्वागत शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केलंय। यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, शेतकरी संघटना युवा आघाडीचे शंकरराव गायकवाड, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे, अध्यक्ष क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिगेड महाराष्ट्र राज्य शिवाजीराव नांदखिले आदींसह अनेक जण उपस्थित होते। पुढे ही जनजागृती यात्रा राजगुरुनगर येथील शहीद राजगुरू यांना अभिवादन करून पुणे येथे जाणार आहे। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे फुलेवाडा भवानी पेठ इथे जनजागृती यात्रेची सांगता समारोप सभा होणार आहे। साहेबराव करपे पाटलांची 19 मार्च 1986 ला पहिली आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी केली। साहेबराव करपे पाटील, मालती करपे, त्यांची 2 मुलं 2 मुली अशी कुटुंबासह आत्महत्या झाली आणि त्या घटनेला आज 32 वर्ष पूर्ण झाली। 32 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर यावर्षी 22 जानेवारी 2018 ला पुन्हा धर्मा पाटलांनी मंत्रालयात जाऊन आत्महत्या केली। दरम्यानच्या 32 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि हा कलंक पुसण्यासाठी आम्ही 23 मार्च ही हुतात्मा बाबू गेणू, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांचा जो काही हौतात्म्य, या हौतात्म्याला अभिवादन करून ही यात्रा आम्ही सुरू केली। यात्रा म्हटल्याच्या नंतर लोक पंढरपूरला जातात, लोक शिर्डीला जातात, कुणी वैष्णवी देवीला जाते, कुणी बालाजीला जाते, परंतु आम्ही हे शहीदांना अभिवादन करून शेतकऱ्यांमध्ये जागृती केलेली। आज सरकार बदललं परंतु धोरण बदलायला तयार नाही। हा प्रचार आम्ही गावगाव जाऊन केला आणि आम्ही एक विशेष या संबंध प्रचारामध्ये की आपण निवडून दिलेले आमदार खासदार हेच शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आणि त्यांनी संघटितपणे टोळी करून आमची लुबाडणूक चालू केलेली। या आमदार खासदारावर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोकासारखा कायदा लावून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, ही आमची यामागची भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही गावागावात जाऊन सांगितलेली, तरच बाबू गेणूंच्या स्वप्नातील देश उभा राहील अशी आमची धारणा आहे। जो उपक्रम घेतलेला आहे, कारण स्वातंत्र्य या शहीदांनी मिळवून दिला आणि मग या स्वातंत्र्याने आम्हाला काय दिलं तर फाशीची दोरी, एंड्रेलची बाटली, आणि म्हणून आम्ही हे हुतात्म्यांना सगळं अभिवादन करण, त्याच्या जोडीला शेतकऱ्यांच्या जागृती करणं। जागृती काय करणं तर बाबू गेणू आयातीच्या गाडीला विरोध केला, हाडवा पडला, शहीद झाला। आजही आयातीच आमच्या आत्महत्याला कारणीभूत आहे। परदेशातनं कांदा 48 रुपयांनी सरकार पाकिस्तानचा आणत आहे, पण आमच्या कांद्याला 10 रुपये बी देत नाही। परदेशामध्ये सर्व शेतीमालाला भाव आहे पण निर्यात बंद आहेत आणि पुन्हा म्हणतात की गरिबासाठी निर्यात बंदी केली, पण नाहीये। कांदा हा मसालेवाल्यासाठी, पावडरवाल्यासाठी त्याला निर्यात बंदी ठेवला आहे। त्यांना नफा झाला पाहिजे उद्योगपतींना शेतमालापासून, आणि तो नफ्यातला वाटा सर्व राजकीय पक्षांना हे निधी म्हणून येतो, इलेक्शन निधी, आणि म्हणून शेतमालावरती निर्यात बंदी आहेत। त्या निर्यात बंद्या उठल्याशिवाय आत्महत्या थांबू शकत नाहीत, म्हणून शेतकऱ्यांच्यात ही जागृती आहे। आणि मग हे जी कर्जमुक्ती दिलेली आहे 1.5 लाखाची, तर आम्हाला ही 1.5 लाखाची कर्जमाफी मान्य नाही। आम्हाला संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती, वीज बिल मुक्ती शेतकऱ्याची एकदा झाली पाहिजे आणि पुन्हा नव्यानं कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक 50% नफा दिला पाहिजे आणि त्या सर्व शेतीमालावरल्या निर्यात बंद्या कायम उठवल्या पाहिजेत आणि हे जे शेतकरी विरोधी कायदे आहेत ते सर्व रद्द झाले पाहिजेत। आता तर आपल्या ह्या भागामध्ये तर इतकं शेतकऱ्यांच्या विरोधात एक मोठं संकट आहे, तो वन्य संरक्षण
वन्य प्राणी संरक्षण कायदा जो आहे तो इतका शेतकऱ्यांच्या मुळावर आहे की बैलगाड्याची शर्यतबंदी त्याच्यामुळेच आहे. बिबट्या रानामध्ये येतोय, आमच्या महिलेला खातोय, पोरं उचलून नेतोय, तरी बिबट्या मारायचा नाही. आणि मग शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ही माणसं सत्तेत गेली. शिवाजी महाराजांनी असे हिंसर प्राणी जर मारले तर त्या मारणाऱ्याला शेपूट जर आणून दाखवलं खजिन्यात तर त्याला बक्षीस दिलं जात होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रयत सुरक्षित होती. पण या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत गेलेले आहेत, यांच्यापासून रयत आणि जनता सुरक्षित नाहीये. म्हणून ही शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, ह्याच्यासाठी ही जागृती अभियान यात्रा आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. दुधाचे दर कोसळल्यामुळे याच्या निषेधार्थ 3 मे ते 9 मे या 7 दिवसामध्ये मोफत दूध वाटप करण्याचा अभूतपूर्व ठराव औरंगाबाद जिल्ह्यामधील लाखगंगा येथील ग्रामसभेमध्ये करण्यात आला. 27 रुपये गाईच्या दुधाचा भाव असून प्रत्यक्षात मात्र 17 रुपये भाव शेतकऱ्यांना मिळतोय, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे. मोरगाव इथे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली आहे. सारावतप्रमाणे याही वर्षी गावाची यात्रा मोठ्या तयारीनं साजरी करण्यात आली आहे. येथील यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं. दरवर्षी 2 दिवसांची यात्रा असते, मात्र यावर्षी 3 दिवस यात्रा सुरू होती. यात्रेच्या पहिल्या दिवशी भैरवनाथ मंदिरामध्ये धार्मिक विधिवत पूजा अर्चा करण्यात आली आणि त्यानंतर भैरवनाथ विवाह सोहळा तसेच छबिन्याचा कार्यक्रम पार पडला. गावच्या ग्रामदैवत यात्रेसाठी सर्वत्र पै पाहुण्यांची वर्दळ दिसत होती. पहिल्या दिवशी पुरणपोळी, नंतर दुसऱ्या दिवशी मांसाहारी भोजन अशा पंक्तींचं आयोजन इथे यात्रेनिमित्त गावामध्ये ग्रामस्वच्छता तसेच मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली. संपूर्ण यात्रा चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि मोरगाव ग्रामस्थांच्या संयुक्तपणानं होत असल्याचे माजी सरपंच पोपटराव तावरे यांनी सांगितलंय. येथील यात्रेच्या निमित्तानं करमणुकीसाठी रवींद्र पिंपळेसह साहेबराव नांदवळकर तमाशा मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी सालावातप्रमाणे परिसरामधील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता. दरवर्षी केवळ 2 दिवस चालणारी यात्रा यावर्षी 3 दिवस सुरू होती. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी गावामधील महिलांसाठी धुमाकूळ हा विशेष ऑर्केस्ट्रा कार्यक्रम घेण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीनं मोरगाव हे नेहमीच चर्चेमध्ये असतं. गावामधील 2 राजकीय परस्पर विरोधी गट यात्रेच्या कार्यक्रमाचं नियोजन करताना मात्र एकत्र दिसून आले. दरम्यान अशाच पद्धतीनं राजकीय द्वेष बाजूला ठेवून ग्रामविकासामध्ये एकत्र यावं अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. कोपरगाव तालुक्यातील जुगार अड्ड्यावरती अहमदनगर LBC आणि अहमदनगर पोलिसांच्या विशेष पथकानं धाड टाकली आहे. या धडाकेबाज कारवाईमध्ये 1,83,000 रोख रकमेसह 44 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर आरोपींमध्ये नगरसेवकांसह आजी माजी पंचायत समितीचे सदस्य तसेच माजी सरपंच आणि काही प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे अशी माहिती समोर आली आहे. नगर मनमाड महामार्गावरती येसगाव शिवारामधील साईतेज हॉटेलजवळ जुगार अड्ड्यावरती अहमदनगर LBC आणि अहमदनगर पोलिसांच्या विशेष पथकानं गुरुवारी संध्याकाळी 5च्या सुमारास धडाकेबाज कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 1,83,000च्या रोख रकमेसह 44 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये 28 जणांना तिरट या प्रकारचा जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आलाय. त्यांच्यावरती कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आरोपींमध्ये नगरसेवकांसह आजी माजी पंचायत समितीचे सदस्य तसेच माजी सरपंच आणि काही प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर LBCनं अवैध कत्तलखान्यांवरती छापा मारून मोठी कारवाई केली होती. कोपरगाव शहर आणि तालुका पोलीस स्टेशननं अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळेच अहमदनगर LBCला ही कारवाई करावी लागली आहे. पोलीस अधीक्षकांनी अशाच प्रकारे लक्ष घालून अवैध धंद्यांवरती कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून करण्यात येते. काल तारीख 26/4/18 रोजी संध्याकाळी विशेष गोपनीय बातमी मिळाल्यावरून नगरवरून माननीय रंजन कुमारजी शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब श्री मनीषजी कलवानिया यांनी LCBचा स्टाफ, त्यांचा स्टाफ आणि कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचा स्टाफसह मी स्वतः साहेबांसोबत येसगाव शिवारामध्ये येसगाव मध्ये साई तेज हॉटेलच्या नजीक
मोठा जुगार चालतो अशी माहिती मिळाल्यावरून गॅमलिंग रेड केली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्कम सुमारे 1,83,000 हस्तगत करण्यात आली. 28 आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये काही नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, आजी माजी अशा व्यक्ती आहेत आणि त्यांच्या वाहनांसह एकूण 43,81,000 रुपये किमतीचा जुगारीचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली. आज रोजी मान्य कोर्टामध्ये त्यांना प्रोड्यूस करणार आहोत. अशा प्रमाणामध्ये जुगार अजून हद्दीमध्ये कुठं असतील तर नागरिकांनी आम्हाला माहिती द्यावी. निश्चित त्याचा समूळ उच्चाटन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. योगेश डोके, झी24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध. हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष
2018-19 KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू। मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा। एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। लोककलावंत आपल्या कलेमधनं आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात। अशीच एक जेजुरीमधील मथुरा ही मुरळी मर्दानी वाद्य वाजवत आपलं पारंपरिक मुरळी नृत्य देखील ती करते। मुरळींच्या समस्या आणि त्यांना वार्धक्यामध्ये आधार मिळावा यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात अशी भावना या मथुरा मुरळीने व्यक्त केली आहे। पाहूयात या मुरळीचा हा स्पेशल रिपोर्ट। जागरण गोंधळ आणि धार्मिक सांस्कृतिक कुलाचारातील संबळ आणि खंजिरी ही वाद्य प्रामुख्याने पुरुषी वाद्य आहेत। तरी देखील आपली परंपरा जोपासून जेजुरीमधील मथुरा या मुरळीनं मर्दानी वाद्यांवरती आपली मोहर उमटवली आहे। संबळ खंजिरी या वादनाबरोबरच ती पारंपरिक मुरळी नृत्य देखील करते आणि आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करते। मथुराला लहानपणीच नवस्फूर्तता म्हणून खंडोबाची मुरळी म्हणून तिच्या वडिलांनी सोडली होती। तेव्हापासूनच मथुरा जागरण गोंधळ ताफ्यामध्ये मुरळी म्हणून नाचू लागली। वडिलांच्या वाद्य कलेमुळे हळूहळू मथुराच्या हाती संबळ आणि खंजिरी वाद्य आलं आणि या वाद्यांवरती त्यांची थाप उमटली आहे। त्यातच तात्कालीन प्रख्यात मुरळी पारुबाई हिच्या खंजिरी वाद्याचा आदर्श त्यांना मिळाला होता। हालाकीची परिस्थिती असून देखील खंडोबा देवास येणाऱ्या भक्तांचा कुलधर्म कुलाचारामधील महत्त्वपूर्ण असलेल्या जागरण गोंधळ हा विधी करून आपली गुजराण ती करते। कोणतेही प्रशिक्षण न घेता वयाच्या 7व्या वर्षापासूनच ही वाद्यकला मथुरानं मुरळी असून देखील अवगत केली होती। शिक्षणाची तीव्र इच्छा असणाऱ्या मथुराला परिस्थितीमुळे शिकता आलं नाही। पुढे विवाहानंतर नवरा गणेश शिंदे या वाघ्याच्या जागरण गोंधळ ताफ्यामध्ये नवऱ्याने दिलेल्या योग्य साथीमुळे काही कालावधीमध्येच संबळ खंजिरी वादक म्हणून मथुरा लोकप्रिय झाली। गावागावाच्या जागरण गोंधळाच्या सुपाऱ्या त्यांना मिळू लागल्या। महाराष्ट्र शासनाचा सन्मान देखील त्यांना मिळालाय। त्यातच वाघ्या मुरळी परिषदेचे प्रवर्तक प्राध्यापक मार्तंड साठे यांनी वाघ्या मुरळी यांच्या समस्या सोडवण्याकरता मथुराला अध्यक्षपदाचा सन्मान देखील दिलाय। म्हणून मथुरा यांनी मुरळींच्या समस्यांवरती काम करण्यास सुरुवात केली। त्यातच मुलाला योग्य शालेय शिक्षण मिळावं म्हणून तिची तळमळ होती, पण त्याबरोबरच त्या छोट्या मुलाला जागरण गोंधळाची परंपरा टिकावी म्हणून खंजिरी संबळ देखील तिनं शिकवलं। परंतु पोटाची खळगी भरत तिला आता तारेवरची कसरत करावी लागते। याकरता शासनानं मुरळींना वार्धक्याचा आधार म्हणून मुरळी पुनर्वसन केंद्र स्थापन करावं अशी त्यांनी मागणी केली आहे। कारण अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत आणि भाविकांची श्रद्धा आहे तोपर्यंत पोट भरता येईल, पण म्हातारपणी मात्र देवळाच्या पायऱ्यांवरती भीक मागण्याची वेळ या मुरळींवर येते अशी खंत मथुरा यांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर आजच्या भाविकांचा मुरळींकडे बघण्याचा दृष्टिकोन श्रद्धेमधनं न राहता मनोरंजनाचा झालाय। त्यामुळे पारंपरिक जागरण गोंधळ सारख्या उपासनेला धक्का बसतो अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। शिंदे, माझी मंडळी मथुरा शिंदे, आम्ही दोघं जागरण गोंधळ करत असताना मी संबळ वाजवायचो। संबळ वाजवणं म्हणजे हे मर्दाचं काम, दिंबडी वाजवणं म्हणजे हे मर्दाचं काम। आणि माझी अशी इच्छा होती की मथुराबाई शिंदे एक बाईनी मर्दानी वाद्य वाजवावं अशी माझी इच्छा, की एक जागरण गोंधळ करण्याच्या दृष्टिकोनातून की मर्दानी वाद्य बाई माणसाने वाजवावं ही माझी हेतू। म्हणून मी संबळ प्रथम पहिल्यांदा मथुरा शिंदे यांना शिकवला आणि त्याच्यानंतरनं दिंबडी देखील वाजवायला शिकवली। त्याच्यानंतरनं ती ताशासुद्धा वाजवती। परत दुसरी गोष्ट तुंतुन, टाळ, मंजेरी, घाटी, नृत्यकला जे काय तिला
कला लाभली ती चांगलीच लाभली आणि त्या माध्यमातून ती शासनाकडून बरेचसे तिने किंवा कुठला कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये पुरस्कार मिळवले आणि असे पुरस्कार घ्यायचे किती नुसतेच पुरस्कार भेटल्याच्या नंतरनं जे काय वाघ्या-मुरळींचे अपेक्षा असते की बाबा शासनाकडनं काहीतरी मानधन मिळावं जागा मिळावी गोरगरिबांसाठी वाघ्या-मुरळींसाठी आज जोपर्यंत आमची पिढी नवीन आहे तोपर्यंत आम्ही कष्ट करून शनी देवाची सेवा करून आमचा निर्वाह करतो पण नंतर उद्या वय जर झालं म्हातारपण झालं तर उद्या आम्हाला कोण सांभाळणार आहे कोण साथ देणार आहे आम्ही कुठं बसायचं। मथुरा पतीला साथ देण्याकरता संबळ खंजिरी वाजवते आणि नृत्य देखील करते। एखादा वादक गैरहजर राहिल्यास त्यांची जबाबदारी मथुरा पार पडते। मथुरानं हातामध्ये संबळ अथवा खंजिरी घेतली की टाळ्या हमखास पडतात। श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं वाघ्या-मुरळी ही सांस्कृतिक परंपरा टिकवण्यासाठी शासनानं हातभार लावावा। आमच्या वाघ्या-मुरळी परिषदेमध्ये अशी एक लोककलावंत आहे की ते मुरळी म्हणून नाच गाणं करते परंतु त्या नाच गाण्याबरोबरच खंजीर असेल मंजिरी असेल आणि मर्दानी वाद्य असेल त्याला आपण संबळ म्हणतो ते संबळसुद्धा अतिशय उत्तम रीतीनं वाद्य वाजवते। अशी आमच्या वाघ्या-मुरळी परिषदेमध्ये एक लोककलावंत अतिशय चांगल्या रीतीनं कार्यरत आहे। तिच्याकडे संघटन कौशल्य आहे नेतृत्वाचे गुण आहेत आणि या लोककलेच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातल्या वाघ्या-मुरळी लोककलावंतांना ते एकत्र करून त्यांच्यावरती होणारा अन्याय अत्याचार दूर करण्याचं काम सुद्धा मथुरा शिंदे नावाची एक आमची मुरळी करत असते आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे की वाघ्या-मुरळी परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून अतिशय मला त्या मथुरा शिंदेचा अभिमान आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा जेजुरीचा खंडोबा म्हटलं की साहजिकच भाविकांच्या चेहऱ्यासमोर एक वाघ्या-मुरळींचं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं। जेजुरीतलं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की संबळ खंजिरी ही जी वाद्ये ही प्रामुख्याने वाघ्या वाजवत असतो एक पुरुषप्रधान वाद्य ती पण जेजुरीतली एक मथुरा नावाची मुरळी त्यांनी खंजिरी आणि संबळ या वाद्यांवरती एक आगळं वेगळं प्रभुत्व निर्माण केलं आणि स्वतःचा एक असा दबदबा एक स्वतःचं असं नाव नोंदवलं। समस्त जेजुरीकरांना मथुराचा अभिमान वाटतो की ही वाद्य त्यांनी वाजवून महाराष्ट्र शासनाचा सुद्धा तिला पुरस्कार मिळाला याचा सगळ्या जेजुरीकरांना अभिमान वाटतो। याकरता दिमडीच्या तालावरती जसे तिचे पाय थिरकतात तसेच दिमडीवरती तिची बोटे देखील उमटतात। वाघ्या-मुरळी या खंडोबा उपासकांना हक्काचं छत मिळावं याकरता मथुरानं उचललेलं पाऊल शासनाच्या उदात्त भूमिकेमधनं साकारेल का हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय मात्र तो अजूनही निरुत्तरितच आहे। खरं म्हणजे महाराष्ट्राची लोककला जपसण्याचं काम महाराष्ट्राच्याच लोकसंस्कृतीतील याच मातीतल्या कलाकारांनी केलेले आहे। खंडोबा हे लोकदैवत आहे त्यामुळे लोकदैवताच्या दारात वाघा-मुरळींचा गजर होत असतो। वास्तविक पाहता हे खंडोबाचे उपासक असून या उपासकांसाठी बघण्याचा जो भाविकांचा दृष्टिकोन आहे तो बदलला गेला पाहिजे। शासनाने वाघ्या-मुरळींना लोकसंस्कृतीच्या माध्यमातून जपून त्यांना अनुदान चालू केलं पाहिजे आणि त्यांना घरांची राहण्याची व्यवस्था पण केलं पाहिजे परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। आज कितीतरी शेकडो वाघ्या-मुरळी आज पूर्ण महाराष्ट्रातून भटकंती करतायत। या भटकंती करणाऱ्या लोककलांना खऱ्या अर्थानं शासनाचा आश्रय मिळणं अत्यंत गरजेचं आहे। याच लोकसंस्कृतीच्या मातीत एक रुळलेली मथुरा नावाची मुरळी तिची जीवनकथा तिची व्यथा तिने आपल्याला सांगितली परंतु या मुरळीने मात्र एक अत्यंत सुंदर असं कार्य केले ते म्हणजे मर्दानी वाद्यावरती आपला बांगडीचा हात फिरवला आणि संबळासारखं मर्दानी वाद्य मर्दानी खंजिरी वाजून तिने लोकजागराचं जागरण केला आणि या जागरणातूनच खऱ्या अर्थानं समाजाला दिशा दिली जाते। उपासक असल्या कारणानं भक्तांना त्यांचा देवही सापडतो परंतु ज्यांना देव दाखवला जातो अशाच वाघ्या-मुरळींच्या जीवनापाशी उपेक्षितच आली ही मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे। विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास,
जेजुरी। पुरंदर तालुक्यातील खळद येथील सेंट जोसेफ या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आकारण्यात येणारी अवास्तव फी वाढीबाबत कारवाई करण्याबाबत शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी पुरंदरचे गटशिक्षण अधिकारी लोंढे यांना 2 वेळा आदेश दिले। मात्र लोंढे यांनी कोणतेही ठोस पावलं उचलले नाही। त्यामुळे संतप्त पालकांनी त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा दिला होता। दरम्यान गटशिक्षण अधिकाऱ्यांनी या संदर्भात शाळेमध्ये पालकांशी आणि व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे। पुरंदर तालुक्यातील खळद येथील सेंट जोसेफ या नेहमी वादग्रस्त इंग्लिश मीडियम शाळेच्या अवाजवी फी वाढीबाबत तातडीनं कारवाई करण्यात यावी असे आदेश शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी पुरंदरचे गटशिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे यांना पत्राद्वारे 2 वेळा दिलेले आहेत। मात्र तरी देखील 2 महिने होऊनही त्यावरती लोंढे यांनी अद्यापही याबाबत कोणतीही कारवाई केली नाहीये असं पालकांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगत पुरंदरच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा दिला होता। याची दखल घेत गटशिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी 25 एप्रिल रोजी शाळेस भेट देऊन इंग्लिश मीडियम शाळेनं सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी पालक संघामधील सदस्यांना अंधारामध्ये ठेवून त्यांच्या मान्यतेशिवाय केलेल्या 20% फी वाढी संदर्भात व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे। यावेळी पालक प्रतिनिधी अविनाश जाधव, अस्मिता पोकर्णीकर, नंदकुमार जगताप आदी उपस्थित होते। यावेळी शाळा व्यवस्थापनानं फी वाढी संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये। शाळेचे सर्व व्यवहार चेन्नई इथून चालतायत। प्रोसिडिंग बुक इथे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। संस्थेचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे इथे उपलब्ध नसल्याचं मुख्याध्यापक यांनी सांगितलंय। या संस्थेच्या विरुद्ध यापूर्वी 3दा शाळा मान्यता रद्द केल्याचा अहवाल येथील गटशिक्षण अधिकारी यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागास पाठवला असल्याचं सांगण्यात आलंय। परंतु वरिष्ठ प्रशासनाकडून याबाबत कारवाई होणं अपेक्षित असताना या विषयामध्ये गटशिक्षण अधिकारी यांनाच जबाबदार धरलं असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येते। तसेच फी वाढी संदर्भात अहवाल वरिष्ठ प्रशासनास पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। पुणे शिक्षण अधिकारी यांनी जो त्यांना सूचना दिल्या होत्या त्याच्याप्रमाणे सरांनी योग्य ती चौकशी केली। 10 पॉईंटच्या प्रत्येक पॉईंट टू पॉईंट त्यांना विचारणा केलेली आहे की हे रेकॉर्ड दाखवा, हे आहे का। शाळेचं सहकार्य आहे, हां बरोबर, पालकांची नाराजी आहे, असंतोष आहे, भविष्यामध्ये काय व्यवस्थेचा शाळेचे आणि संस्थेचा प्रमाणे हस्तक्षेप आहे। बरोबर, लोकल युनिट आहे, लोकल युनिटला म्हणून काही अधिकार नाही किंवा रेकॉर्ड यांच्याकडे नसतं म्हणून हस्तक्षेप संस्थेचा आहे। आम्ही चेन्नईमध्ये बसून ते कागद चालवतो, बरोबर, चुकीचं आहे। सगळे कागदपत्र जे असतात ते मुख्याध्यापकाच्याच कस्टडीत असायला पाहिजे। बरोबर, मुख्याध्यापक हा कस्टोडियन आहे, बरोबर, या शाळेचा त्या कॅम्पसचा, बरोबर, जे काही होईल त्याची प्रमुख जबाबदारी मुख्याध्यापकाला प्रिन्सिपलची। याची काही मॅनेजमेंट चालले ते चुकीच्या पद्धतीने चाललंय। संस्था सगळं हँडल करते आणि त्या टीमला नॉमिनल ठेवते आणि तो कुणी आलं तर काही त्यांना कागदपत्र दाखवलं जात नाही, सहकार्य केलं जात नाही। याच्या अनुषंगाने आपले जे काही 3 सदस्य आपल्या टीममध्ये होते, नेते म्हणून आपण त्यांना सांगितलेले, त्यांच्यासमोर जे काही 10 मुद्दे आपल्याला मागितलेले होते त्या 10 मुद्द्यांच्या प्रत्येक अनुषंगाने आपण चर्चा केली। कुठल्याही पद्धतीचे डॉक्युमेंट आपल्याला दिलेलं नाही, त्याच्याबाबत कारवाई करण्यात यावी असं सुस्पष्ट आपण रिपोर्ट बनवलेला आहे। आता तुम्ही शासनाचे अधिकारी आहात, तुम्ही कलम 204 याच्यावरती गुन्हा दाखल स्टेट गव्हर्नमेंटला NOC देतो, ऑफिशियल सर्टिफिकेट, बरोबर, ऑफिशियल सर्टिफिकेट घेऊ नये असं तर शासनाने आपल्याला ह्याला कळवलं, जे आपले राज्य शासनाचं NOC दिलं नाही तर NOC सर प्रत्येक वर्षी आलेले होते का? दर 3 वर्ष, याच्यावर
यावेळी पालक संघाचे प्रतिनिधी अविनाश जाधव, अरविंद चिव्हे, गोपिका फरांदे, सीमा कापरे, दिलीप कामथे, नंदकुमार जगताप, अस्मिता पोकर्णीकर, दीपाली जगताप, सयाजी वांडेकर, संतोष जगताप यासह अनेक पालक उपस्थित होते। या शाळेबाबत अनेक तक्रारी येत आहेत। काही दिवसांपूर्वी राज्याबाहेर आदिवासी भागामधील छोट्या मुली या भागातील मराठी शाळेमध्ये शिक्षणाकरता आणण्यात आल्या होत्या। त्या मुलींच्या दाखल्यावरती एकच ख्रिश्चन धर्म अशी जातीची नोंद होती। येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता या सेंट जोसेफ स्कूल प्रशासनानं त्या मुलींना स्वतःची शाळा असताना आणि विविध भाषिक असताना मराठी शाळेमध्ये का टाकलं आणि त्या 14 मुली आता कुठे आहेत हे गूढ अद्यापही कायम आहे। आज या ठिकाणी सेंट जोसेफ शाळेमध्ये जी मनमानी कारभार चाललेला आहे त्यांचा की पालक आज एवढ्या संख्येने उपस्थित झाले। पालकांच्या उपस्थितीची दखल तर त्यांच्या सिस्टरनी घेतली, येऊन त्या ठिकाणी रजिस्टर सादर केलं की त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थितीच्या सह्या करा। मात्र त्या ठिकाणी साधं कोणत्याही पॅरेंट्सला विचारलं नाही की तुम्हाला नक्की म्हणजे आलाय कशा करता किंवा चहा पाणी। एवढ्या उन्हाचे सगळे पालक जवळपास 2 तास बसलेले असताना एकाही पालकाला पाण्याच्या व्यवस्थेबद्दल विचारलं नाही। त्याचबरोबर आज तुम्ही मैदानाची परिस्थिती बघत असाल तर आम्ही आलो त्यावेळी ही मुलं उन्हामध्ये या ठिकाणी खेळत होती। मैदानावर कुठेही लाल माती टाकलेली नाही। 40-40, 50-50 हजार रुपये फी घेऊन शाळेची ही दुरावस्था आहे आणि याचबद्दल आम्ही पालक आवाज करतो। तर शाळेचं प्रशासन आम्हाला उत्तर देत नाही, पालकांशी उत्तर द्यायला बांधील नाही अशी त्यांची बोलण्याची मानसिकता असते। विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। बुलढाण्यामध्ये शिष्यवृत्ती घोटाळा उघड, 3 संस्थांवरती चालकांसह तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल, शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी कळवळ। बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील बिरोबा मंदिरामधून 40 किलो वजनाची घंटा अज्ञात चोरट्यांनी चोरली, पोलीस तपास सुरू। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शहीद अभिवादन जनजागृती यात्रेचे सुकाणू समितीच्या वतीनं आयोजन, म्हाळुंगे पडवळ इथे यात्रेचं जंगी स्वागत। आणि कथा मुरळीची व्यथा मथुरेची, C24 तासचा स्पेशल रिपोर्ट। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर वर्तमानात बिनधास्त।